आज आमचा पुण्यातला दिवस. आज आम्हाला जायचं होतं 4-5 ठिकाणी आणि हा ड्रेस ना घेताना मला तेवढा आवडलेला नव्हता, पण घातल्यावर खरंच खूप छान दिसत आहे. आणि ही पर्स तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसत असेल, कारण मला खूप आवडते म्हणून हीच मी घेऊन जात असते. अहो ना, त्यांची वॉच सापडत नव्हती, मग त्यांना वॉच हुडकून दिली आणि आम्ही निघालो आता पुढच्या 4-5 ठिकाणी. जर तुम्ही पुण्यामध्ये फिरायला येत असाल तर ह्या ठिकाणी नक्की जावा, कारण खरंच खूप छान आहे. आणि खुशी बघा किती नाटकं करत होती. आणि आमच्या ताईंची ही बाग आहे. खूप सुंदर गुलाबाची फुलं आलेले होते आणि बघा पपईचं झाड पूर्ण पपयाने लकडून गेलेलं होतं. मग आम्ही निघालो आता पुढच्या ठिकाणी. मॅपवर सर्च करत होतो, कारण पुण्यामध्ये ना पहिल्याच वेळेस आम्ही फिरत होतो. मग इथे छान असं सगळे तयार होऊन निघालो. तर सगळ्यात अगोदर आम्ही गेलो CNG भरायला, कारण आमची गाडी CNGची आहे म्हणून CNG भरली आणि त्याच्यानंतर आम्ही गाडी पार्क केली आणि सगळ्यात अगोदर ठरवलं की देवदर्शन करायचं आणि त्याच्यानंतरच बाकीच्या ठिकाणाला जायचं. मग इथे नारळ फूल वगैरे घेतलं आणि आम्ही निघालो देवदर्शन करण्यासाठी. आता इथे मला माहीत नव्हतं की व्हिडिओ आणि फोटो अलाउड नाही आहेत. तिथे नंतरनं त्यांनी सांगितलं. मग मी आतमधले फोटो वगैरे घेतले नाहीत, दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतरनं चालत पुढे आल्यानंतरनं हा लाल महल बघण्यासाठी गेलो. खरंच खूप छान आहे, खूप सुंदर आहे. लगेच मनात विचार येतं की आपले शिवाजी महाराजांनी इथे शिक्षण घेतलं, शाहिस्तेखानाची बोटं इथेच छाटली आणि खरंच खूप छान वाटतं. तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. जर तुम्ही पुण्यामध्ये फिरायचा विचार करत असेल ना, तर हा लाल महल नक्की बघा आणि ते सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांनी ज्या ज्या केलेल्या आहेत ना, ते लिहून ठेवलेलं आहे तिथे आणि ते वाचून ना खरंच खूप खूप छान वाटतं. त्याच्यानंतरनं इथे आम्ही व्हिडिओ काढले, फोटोज वगैरे काढले, कारण ह्याच आठवणी असतात म्हणून. आता इथून आम्हाला जायचं होतं पुढे. आता आम्ही विचार करत होते 2-3 ठिकाणं आहेत की कुठे जावं. तर ते म्हणले चल तुला मस्तानी महल दाखवतो आणि शनिवारवाडा. मग इथे आल्यानंतर खायला खूप काही होतं. मग खुशूला आवडतं म्हणून हे घेतलं आणि त्याच्यानंतरनं मला एक विश्वासच बसत नव्हता की आत्ता कैरी मिळते म्हणून. आणि इथे 20 रुपयाला ना छोट्या छोट्या 5 फोडी होत्या. म्हणलं चला टेस्ट करावी की आता कसं काय इथे कैऱ्या भेटतात वगैरे, म्हणून आम्ही सगळ्यांनी टेस्ट करायची होती म्हणून घेतलं. आणि ककडी ना 5 रुपयाला होती, पण आम्हाला कैरीच आवडते म्हणून इथे कैरी घेतलेली आहे. टेस्ट केली, ठीकठाक होती. सीझनमध्ये जसं मिळते ना तशी नाही, पण छान होते. मग खाल्ल्यानंतर ना आम्ही आतमध्ये गेलो शनिवार वाडा बघण्यासाठी. मग तिथे आम्हाला माहीतच नव्हतं की तिकीट वगैरे आहे म्हणून. मग थोडं थांबलो. मोठ्यांसाठी 20 रुपये तिकीट आहे आणि लहान मुलांसाठी ना 10 रुपये आहे. तिकीट वगैरे काढलं, त्यालाच थोडासा टाईम लागला कारण गर्दी होती आणि स्कॅन वगैरे काहीतरी करायचं असतं त्याच्यामुळे. हा आहे मेन दरवाजा आणि मला विचार येतो की खरंच यांना आयडिया कशी येत असेल की असा दरवाजा करायचा. आणि तुम्ही इथे बघू शकता की शत्रूसाठी वगैरे कसं वेगवेगळा दरवाजा केलेला आहे. ह्या पहिल्या तोफ आहेत आणि त्याच्यानंतर ना आम्ही पुढे जात होतो की आणखीन काही बघायला भेटतं का, कसं आहे काय आहे. आणि तुम्हाला ना मस्तानी बाईचा पण दरवाजा दाखवणार आहे. त्याच्यानंतर नाव चेंज केलेलं आहे, त्यांच्या मुलाचंच नाव ठेवलेलं होतं. हे आहेत पेशव्यांचे वंशज जे आहेत ते. इथं आल्यानंतर ना आपल्याला आणखीन इतिहास समजतो आणि हे पूर्ण असा वाडा आहे. आता मी जिथून जात आहे ना तिथून एंट्री होती वरी जाण्यासाठी सगळ्यांना. मग इथे गेल्यानंतर ना बघते तर काय एवढं काही नव्हतं पहिल्यासारखं, साधं सिंपलच होतं. पण पायऱ्या खूप होत्या, इकडून तिकडून जायच्या. आणि मी जिथून गेलेले आहे ना तिथे मस्तानीबाई राहत होत्या आणि तोच त्यांचा दरवाजा होता आणि त्याचं नाव पण मस्तानीबाईच ठेवलं होतं. कारण असं सांगितलेलं आहे इतिहासामध्ये, मला जेवढं माहीत आहे तेवढं सांगते, की जो मेन दरवाजा आहे ना तिथून मस्तानीबाईंना एंट्री नव्हती, त्यांच्यासाठी वेगळा दरवाजा केलेला होता. आणि इथे आल्यानंतर ना खरंच खूप छान आहे. शनिवार वाडा बघण्यासारखा आहे आणि स्पॉट ना जवळजवळ आहेत. आता लाल महलपासून ना थोडं चाललं ना तर शनिवार वाडा आहे आणि दगडूशेठ गणपती तिथेच आहे, नानासाहेब वाडा पण तिथेच आहे. आता 2-3 ठिकाणी आम्ही गेलेले आहेत. आणि मेन म्हणजे मला इथून जायचं होतं तुळशीबागेमध्ये, कारण मी खूप ऐकून होते तुळशीबागेबद्दल. आता बघू जसं ऐकलेलं आहे सेम तसंच आहे का. इथल्या ना पायऱ्या खूप अवघड होत्या, थोडा जरी पाय घसरला ना डायरेक्ट खालीच, म्हणून थोडंसं जपून जावं लागत होतं आणि भीतीही वाटत होती. खूप उंच उंच पायऱ्या होत्या आणि मी आणि अर्जुनच गेलो होतो हे सगळं बघण्यासाठी. बाकी सगळे खाली बसलेले होते आणि खुशूला घेऊन आई बसलेल्या होत्या. मग नंतर ना आम्ही निघालो तुळशीबागेकडे. आता बघू की तुळशीबाग जसं ऐकली आहे तशीच आहे का, हे ना मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन डिटेल सांगणार आहे. चला इथेच एंड करते. बाय.